रांजणगाव MIDC परिसरात कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अवघ्या 48 तासात जेरबंद केले आहे। दिनांक 7 नोव्हेंबरच्या सायंकाळी खेमसिंग सर्राट हे आपल्या मित्रांसोबत कामावर जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले, शिवीगाळ करत चाकू लावला आणि जबरदस्तीने त्यांच्या हातातील 2 मोबाईल फोन घेऊन पळ काढला। घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी विशेष तपास पथक तयार केले। तपास पथकाने घटनेच्या ठिकाणाजवळील CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला। अखेर 11 नोव्हेंबर रोजी सौरभ बाळकृष्ण शेलार आणि मनीष भास्कर काळबांडे यांना अटक करण्यात आली। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 60,000 रुपयांचे 4 मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चौपडे आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत होते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपासात रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने विशेष प्रयत्न केले। कामगारांना त्रास देणाऱ्या या लुटारूंवर घातलेला हा पोलिसांचा फास्ट ट्रॅक सापळा आता परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे।